मी तुम्हाला एक सत्य सांगतो. तुमच्या शाळेने तुम्हाला फक्त नोकर बनण्यासाठी तयार केलं आहे आणि जर तुम्ही पुढील 30 दिवस हे 3 काम केले नाहीत तर तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करत राहाल. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं. पहा मित्रांनो, मी नेपोलियन हिल आहे आणि मी जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी लोकांचा अभ्यास केला आहे आणि मला जे समजलं ते तुम्हाला धक्का देईल. आपल्याला जे शिकवलं जातं ते सगळं एक मोठं खोटं आहे. आपल्याला सांगितलं जातं की चांगले मार्क्स मिळवा, चांगली नोकरी मिळवा आणि आनंदी राहा. पण सत्य हे आहे की ही व्यवस्था तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी तयार केली गेली आहे. तुम्हाला विचार करायला शिकवलं जात नाही, तुम्हाला फक्त आदेश पाळायला शिकवलं जातं. तुम्हाला सांगितलं जातं की पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. श्रीमंत लोक नशीबवान असतात किंवा बेईमान असतात. सुरक्षित मार्ग निवडा, धोका घेऊ नका आणि जे सांगितलं जातं तेच करा. आणि हे सगळं तुमच्या मनात इतकं खोलवर बसवलं जातं की तुम्हाला ते सत्य वाटू लागतं. पण मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुमचं मन एका संगणकासारखं आहे. त्यात जो प्रोग्राम टाकला तेच ते चालवेल. आणि सध्या तुमच्या मनात जो प्रोग्राम चालू आहे तो तुम्हाला गरीब आणि अपयशी ठरवण्यासाठी तयार केला गेला आहे. ही कोणती कट कारस्थानाची गोष्ट नाही, ही एक व्यवस्था आहे. व्यवस्थेतून तुम्ही बाहेर पडू शकतात. शाळा तुम्हाला पाठांतर करायला शिकवते, परीक्षा पास व्हायला शिकवते, वेळेवर पोहोचायला शिकवते. पण कोणीही तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचं, स्वतःचा व्यवसाय कसा उभारायचा किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण कशी करायची हे शिकवत नाही. कारण व्यवस्थेला कामगार हवे आहेत, मालक नाहीत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना वाटतं की हेच आयुष्य आहेत, पण हे आयुष्य नाही. हे फक्त अस्तित्व आहे. जर तुम्हाला खरंच जगायचं असेल, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तुमचं मन नव्याने प्रोग्राम करावं लागेल. तुमचं मन 2 भागात काम करतं. एक म्हणजे चेतन मन, जे विचार करतं, निर्णय घेतं, तर्क करतं. आणि दुसरं म्हणजे अवचेतन मन, जे तुमचं खरं आयुष्य चालवतं. तुमच्या सवयी, भीती, विश्वास, प्रतिक्रिया, नातेवाईक आणि खास करून तुमचा कम्फर्ट झोन, हे सगळं अवचेतन मन नियंत्रित करीत असतं. समस्या इथंच आहेत. तुमच्या अवचेतन मनात लहानपणापासून भीती, मर्यादा आणि नकारात्मक विचार भरले गेले आहेत. मी करू शकत नाही, हे खूप कठीण आहे, मी कधी श्रीमंत होणार नाही, हे विचार सतत मनात तुमच्या भरले गेले आहेत. आणि त्यात आता जेव्हा तुम्ही काही मोठं करण्याचा विचार करता तेव्हा तुमचंच मन तुम्हाला थांबवतं. पण चांगली बातमी म्हणजे तुम्ही हे बदलू शकतात. तुम्ही तुमचं अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करू शकतात, जे रुजलेलं आहेत. म्हणून मी तुम्हाला ही 30 दिवसांची चॅलेंज देत आहेत. तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. दररोज सकाळी 5 वाजता उठून पहिली गोष्ट म्हणजे प्रतिज्ञा म्हणजे स्वतःला पुन्हा पुन्हा सकारात्मक वाक्य सांगणे. उदाहरणार्थ, मी यशस्वी आहे, मी श्रीमंत आहे, मी आत्मविश्वासू आहे, पैसा माझ्याकडे सहज येणार आहे आणि येतोय. हे फक्त शब्द नाहीत. तुमचं अवचेतन मन जे सतत ऐकतं त्यावर विश्वास ठेवू लागतं. त्यामुळे तुम्ही जे बोलतात तेच तुम्ही वास्तव बनतं. म्हणून सकाळी उठल्यावर तुमचं प्रतिज्ञा वाक्य मोठ्या आवाजात किमान 20 वेळा बोला. विश्वासाने बोला, भावना ठेवून बोला आणि वर्तमान काळात बोला. मी श्रीमंत होईल असं म्हणू नका, मी श्रीमंत आहे असं म्हणा. दुसरी गोष्ट कल्पना, जिला इंग्लिशमध्ये आपण इमॅजिनेशन म्हणतो. डोळे बंद करा आणि स्वतःला जिथे पहा जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला यशस्वी व्यक्ती म्हणून अनुभवा. मोठं घर, चांगली कार, आनंदी जीवन, आर्थिक स्वातंत्र्य, कौटुंबिक नैराश्य आणि महत्त्वाची गोष्ट कौटुंबिक कम्फर्ट झोन, पती पत्नी, कुटुंब, हा जो फॅमिली ड्रामा आहे, या सर्वांमधून तुम्हाला स्वतःचं मन जिवंत करावं लागेल. यातून बाहेर यावं लागेल. तुमचं अवचेतन मन चित्रांमध्ये विचार करतं आणि ते खऱ्या अर्थाने काल्पनिक गोष्टीमध्ये फरक करत नाहीत. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला यशस्वी पाहता तेव्हा तुमचं मन ते सत्य मानायला लागतं. फक्त पाहू नका, अनुभवा. त्या घराचा सुगंध अनुभवा, त्या यशाचा अभिमान अनुभवा, त्या आनंदाचा स्पर्श अनुभवा. ही कल्पना दररोज 10 मिनिटं करा. तिसरी गोष्ट तात्काळ कृती. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, एव्हरी ॲक्शन हॅव रिॲक्शन. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण फक्त विचार करून काही बदलत नाही. ॲक्सेलरेट युअर ॲक्शन. कृती करावीच लागते. प्रत्येक सकाळी तुमच्या ध्येयाशी संबंधित एक छोटंसं काम करा. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर 10 पानं पुस्तकं वाचा. नवीन कौशल्य शिका. व्यवसायाच्या कल्पनावर 20 मिनिटं काम करा. ऑनलाईन कोर्स बघा. काम छोटं असलं तरी चालेल, पण ते दररोज करा. कारण इथे उद्देश मोठं काम करणं नाही तर सवय तयार करणं महत्त्वाचं आहे. प्रतिज्ञा तुमच्या मनात विश्वास निर्माण करते. कल्पना तुमच्या मनाला दिशा देते आणि किती ही कृती तुमच्या मनाला दाखवते की तुम्ही खरोखर खंबीर आहात का. पहिले काम काही दिवस फरक जाणवणार नाही, पण हळूहळू तुमचे विचार बदलू लागतील. आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी दिसतील, नवीन कल्पना दिसतील आणि 30 दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीसारखे राहिलेले नाही. पण लक्षात ठेवा, सर्वात कठीण भाग म्हणजे सुरुवात नाही तर सातत्य. कन्सिस्टन्सी इज द ग्रेट की ऑफ युअर सक्सेस अँड यू मस्ट बी माइंड प्रॉपरली. आणि जेव्हा तुमच्या डोक्यात येईल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. 4थ्या 5व्या दिवशी तुमचं मन सांगेल, आज राहू दे, उद्या करू, हे काही काम करमत नाही.
आणि काम करत असताना करत नाही, याच ठिकाणी बहुतेक लोक हार मानतात. तुम्ही थांबू नका. फक्त एक दिवस अजून करा, मग पुन्हा एक दिवस, आणि हळूहळू ती सवय बनेल. काही महत्त्वाच्या गोष्टी, तुमचं वाक्य, तुमचं जीवन, तुमची प्रतिज्ञा वाक्य सकारात्मक आणि वर्तमान काळात असलं पाहिजे. कल्पना जितकी जास्त तपशीलवार तितकी चांगली. कृती खरी आणि उपयोगी असली पाहिजे. सकाळी 5 वाजता उठणं खूप महत्त्वाचं आहे. एक डायरी ठेवा आणि दररोज तुमची प्रगती लिहा. आणखी एक गोष्ट, ही चॅलेंज कुणालाही सांगू नका. शांतपणे काम करा. लोकांना तुमच्याबद्दल दिसू द्या. लोकांना तुमच्यातलं खास करून तो बदल आहे तो दिसू द्या, आणि परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका. एखादा दिवस चुकला तरी हरकत नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. ही कोणती जादू नाही, हे विज्ञान आहे. तुमचं मेंदू बदलू शकतं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करता तेव्हा मेंदूत नवीन कनेक्शन तयार होतात. जुने नकारात्मक विचार, निगेटिव्ह थॉट्स कमकुवत होतात आणि नवीन सकारात्मक विचार मजबूत होतात. मग एक दिवस तुम्ही पूर्णपणे बदलून जातात. तुमची विचारसरणी बनते. तुमचं वागणं बदलतं, तुमचं आयुष्य बदलायला लागतं. म्हणून आजपासून सुरुवात करा. उद्या नाही, आत्ताच, इतक्यात लगेच तुमची प्रतिज्ञा वाक्य लिहा. उद्या सकाळी 5 वाजता काय करायचं ते ठरवा आणि पुढील 30 दिवस स्वतःला सिद्ध करा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक नशिबवान नसतात, त्यांची विचारसरणी वेगळी असते. आणि तुम्ही विचारसरणी तुमची बदलू शकतात, पण फक्त तुम्हाला 3 गोष्टींवरती काम करावं लागेल. पहिली म्हणजे प्रतिज्ञा, दुसरी म्हणजे कल्पना, आणि तिसरी म्हणजे या 2 गोष्टींवर तात्काळ कृती, ॲक्शन. दररोज 30 दिवस बिन थांबता, न थांबता, आणि मग स्वतः बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल. मी नेपोलियन हिल्स तुम्हाला जगण्याचा मार्ग सांगतोय. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाही, फॅमिली ड्रामामधून बाहेर येत नाही, आपल्या यशाकडे बघत नाही, कारण लक्षात ठेवा, तुम्हाला जीवन एकदाच भेटलंय. मरताना किंवा जेव्हा तुम्ही स्मशानावर जाल त्याआधी मरताना तुम्हाला हा प्रश्न नाही पडला पाहिजे की तो प्रश्न म्हणजे मला ही गोष्ट करायची राहिली, मी यशापर्यंत पोहोचलो होतो, मी करू शकलो नाहीत. तुमच्या जीवनाचे शिल्पकार फक्त तुम्हीच आहात. अशाच प्रकारच्या व्हिडिओना बघण्यासाठी आमचा चॅनल मोटिवेशनल गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांना पण पाठवा. कदाचित तुमच्यासारखे ते सुद्धा यशस्वी होईल. धन्यवाद.